नवसाला पावणारा गणपती अशी ज्याची ख्याती आहे, ज्याला अख्ख्या महाराष्ट्रात जगात ओळखलं जातं, असा आपल्या सगळ्यांचा लाडका लालबागचा राजा. तर या नवसाला पावणाऱ्या गणपतीची निर्मिती प्रामुख्याने एका नवसाने झालेली. असं झालं असं की स्वातंत्र्यपूर्व काळात हा जो लालबाग हा जो भाग आहे, हा त्यावेळेस प्रामुख्याने गिरणी कामगार, कोळी व मच्छीमारांसाठी प्रसिद्ध होता. त्यावेळेस अनेक बाजार इथे भरायचे. त्यातीलच एक बाजार म्हणजे हा कोळी व मच्छीमारांचा होता. त्या जागेला म्हणायचे पेरू चाळ. 1932 साली ही पेरू चाळ बंद करण्यात आली व इथे जो त्या चाळीत भरणारा अनेक दुकानदार असतील किंवा मच्छीमार असतील, असे व्यावसायिक स्वतःचा व्यवसाय हा रस्त्यावर मांडायला लागले. अशा वेळेस त्यातील सगळ्या कोळींनी एकत्र आल्या व तिथे एक नवस करण्यात आला की हा जो आत्ता रस्त्यावर बसतोय, हा सगळा आमचा व्यवसाय, याला एक स्थायी जागा मिळावी. जर ती मिळाली तर आम्ही गणपती बाप्पाची स्थापना करू. आणि झालं पण तसंच. 1934 साली या नवसातूनच गणपती बाप्पाची म्हणजे लालबागच्या राजाची स्थापना झाली. या कोळींना आपला व्यवसायासाठी एक स्थायी जागा मिळाली व या महाराष्ट्राला लालबागचा राजा मिळाला.